जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झुंजुरडे ह्या युट्यूब चॅनलवर. तर बघा दिवस पण माळवला आणि आता चाललेलं आहे घरी. तर इकडं आलेलो नवीन घराकडं कांद्याची गोण्या भरायला आणि 30 गोण्या भरलेल्या आहे आम्ही. 31 झाल्या का? 31 झाल्या ना. हा 12 वाजता आलो होतो आणि आता 6 वाजलेले आहे. तर 6 वाजेपर्यंत 31 गोण्या भरून झाल्या. उशीर झाला यायला, म्हणजे वावरात यायला तर आम्हाला उशीर झाला, कारण पोरं सोरांचं आवरून सावरून यायला टाइम लागतो. तर म्हणलं कसा 25 भरायच्या होत्या, पण मग चाळीचा कप्पा थोडा वाढ म्हणजे उरलेला होता 40 कांदे आणि अगोदरच्या पण 5-6 गोण्या उरलेल्या होत्या. 6 होत्या. मग 31 गोण्या भरल्या बघा आम्ही. तर मग त्याच्यानंतर आता आहे ना घरी चाललो. आणि सगळ्यात मेन तुम्हाला आज म्हणजे ब्लॉग थोडासा अलग आहे, कारण आता मला जायचंय माहेरी. तर आज म्हणजे खरं लय दिवसापासून जायचं ताईला मी आल्यापासून माहेरी. म्हणजे आता धोंडा पण चालू आहे, धोंडा खायला पण आणि येऊन आहे सुट्टीत 1-2 दिवस. तर आज जायचंय बघा. संपला हा आता बस पान करायला लागला. आता पण पान करायला लागला. बघा दिवस माळवला आणि आज ताईला जायचंय. ट्रेन जाऊ तुम्हाला जायला पण काही नाही. आता किती क्लाइम आहे जायला तरी सगळ्यात मेन त्या गोण्या भरत झाल्या नाही ना ग, आणि गाडी येणार लगेच. त्याच्यामुळं मग म्हणलं थोडं उशिरात जाऊ आणि कसं 5-10 मिनिटं लागत जायला. किती तरी दूर आहे, 5-10 मिनिटात तर आम्ही जातो पण. आणि आता भैया पण येईलच एवढ्यात, आहे की नाही? हा भैया बी येईल. त्याचं 4 वाजल्यापासून चालू आहे. कधी येतो माहेर जायचं मला भैयाला किंवा म्हणजे तिथं कोणी असं. भैयाला मम्मीला पप्पा झाला असं वाटत कधी येईन कधी आणि सगळ्यात मेन आता छोटं पिल्लू पण आहे आणि आरा तर तिकडाच आहे. सोनपापडी त्यांना भेटायची, छोट्या बाळाला भेटायची इतकी अपेक्षा राहतील पोरांना की मग त्यांना असं वाटतं की कधी येईन आणि कधी नाही. बघा आता चाललेलो आहे दोघी जणी घरी. सगळं तिथलं आवरलं. चाळी म्हणजे एक कप्पा आमचा पूर्ण मोकळा झाला, ऐक नाही आता. तर मग जायचं होतं खरं आज सकाळी जायचं होतं. आणि सगळ्यात मग पप्पा म्हणले की आज गोण्या भरा आणि नंतरून जा म्हणून. आणि आवरता आवरता 2-2:30 वाजलं होईन, 3 वाजलं होईन. कशाच काय टाइमच झाला जरा आवरायला. आणि हा ना मग तेच ना. आणि शेतकऱ्यांचं कसं राहतं मग पुढे पाऊस आलेच नंतर आता रांगणी पण चालू करायला लागल कपास जे लावायला. आणि संध्याकाळचा पूर चांगलाच झाला चांगला, म्हणजे इतकं नाल्यामध्ये पाणी आहे. नांगटी बी पुरे म्हणजे जे आपले ढेपड आहे पूर्ण असे भिजले. सगळ्यात मेन कसं नांगटीतून पाणी निघलं ना तर एकदम चांगले म्हणजे पद्धतीनं पोट बी भरतं. आणि सगळ्यात मेन कसं राहतं की मशागत बी होती. आणि मग लगेच आपलं म्हणजे जेव्हा आपल्याला मशागतीसाठी पाऊस जर चांगला झाला ना, नंतर लगेच मग एक पाऊस जर चांगला झाला ना लगेच आपण लागणी चालू करतो. आता जर आज संध्याकाळी किंवा उद्या जर पाऊस झाला ना तर मग लगेच लागणी सुरू होऊन जाते. म्हणून तर म्हणलं चला 2-3 दिवस नंतर तर काय जायला भेटणार नाहीये. आणि नंतर आपल्या घराची पूजा पण आपल्याला करायचीच आहे, त्याच्यामुळं मग जमणार नाही. आणि आता कसं पावसाळा लागला मग आता घरभरणीचं पण तशी नियोजन चालू झालं करावंच लागणार आहे. नियोजन म्हणजे पप्पाचं आजच म्हणणं होतं की आता उद्या परवा दिवशी देवगडला जाऊ आणि बाबांच्या हातचं म्हणजे तारीख बघू ना आता. तर तारीख निघली तर लवकरच आपली तर घरभरणीचा पण कार्यक्रम राहील. बघू आता जाऊन येते मी 2-3 दिवस. आणि तुम्ही पण या बरं का कविता सगळे. आता मी आता जाते पुढं, पण तुम्ही सगळेजण या नंतरून. बघा पोरांचं कसं राहतं. बघा आमचा शंभू पण आला आम्हाला रस्त्यात आड. दिवसभर आम्ही वावरत राहतो, त्याच्यामुळे लेकरांना कसं एक हेच लागेल पा. शंभू भाई पा ग लेकरू, पाय लेकरू काय आलं ग. पा आमचा शंभू किती हुशार आहे त्याची. चला आता जाऊ घरी. बघा पूर्ण दिवस पण गेला, जाऊच आता थोड्या वेळात. तर बघा भैया पण आलेला आहे आणि ते त्यांना जायचंय आता. तर त्याची गडबड चालू झालेली बघा आवरायची. आणि आपल्या अनुचं आणि सोनपापडीचं पण आवरलं. तर चहा पाणी पण झाली बघा. सोनं जायचं का आज मग मामाच्या घरी? आवरलं का? कधी येशील? हा तुलाच नाही माहिती. चहा दूध पिली का? मम्मीलाच माहिती का? लाईट गेली ना. हा लाईट गेली ना. हा टोपी नाही. काय करू हात कोण तरी कमाय ना आम्हाला काढून घेता बरं त्याच्या. शंभू जायचं.
सहा वाजल्यानंतर शंभूचा आवडलं का नाही लाईट आली. लाईट बी आली आय शंभू नको रे बघा आता इंडिया पण निघाले आता आणि भरपूर टाइम झाला हा लांब नाही जायचं पण मग टाइमच झाला ना होय तुम्ही बापू चालला बाई बापू हाय का सापडून का शंभू बसला शू शू चल म्हणलं तू येतो का? मी नाही येत मला तर मी येत नाही. बॅग बांधते कुठे घेते का बाई कोण ते आले पत्त्या कोणी आहे कोणी हा नाही ना हो मी जाते का ना दर्शन मी जातो का इकडं मुडं आता या पुढं सोनपापडी तर गाडीवर जाऊन बसली हा बाय बाय बापू पाहिला का बरं बाबा म्हणा खायला मम्मी माप होतं होईन ना मापाचं होईन तुम्ही या का या मग देऊन टाकले बाहेर तुम्ही या आपण बरोबर घेऊन एक घंट्यात आपण सगळं एक घंट्यात नाही बरं का मम्मी डुगमुगू चालला बापा बाय बाय आणू आय आणू बाय 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 पाहिजे तू कसं करतो चू बाय बाय हाय पिन घाल उडीत पागल बघा चाललेलं आहे चपात्या करायच्या आणि ताई पण गेल्या आणि पिठलं आणि घासाची भाजी करून घेतली बघा आणि गॅस पण संपला आमचा त्याच्यामुळे चुलीवर स्वयंपाक चालू आहे आज पिठलं करून घेतलं आणि घासाची भाजी तर आता लागलेले आहेत चपात्याला सोनपापडी आणि आपला आणून गेला तर करमाना पण नाही घरामध्ये आणि शंभू जण चाललेलं आहे बघा फोन पाहिजे शिव